हॅलो सर्वांना. तर काय बोलायचं कॅटी? तू बोलते बाबा. हा. आता आम्ही मार्केटला जाऊन आलोय, फिश घेऊन आलो ना. तिला बोंबील भरपूर आवडतात, तर मी बोंबील आणि मांदेली तेच भेटते, अजून काहीच नाही आहे ना. तू खाते ना बोंबील? खाते ना? फिश खाते ना? हां. आता मी इकडे नाश्ता करते आता. हां 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 हां. काय मग आज मी रेसिपी दाखवणार आहे कोंबडी वडे मस्त, आणि चिकन बनवणार आहे कारण माझ्या नवऱ्याला खूप चिकन आवडतं. तो चिकन लवर आहे आणि मी फिश लवर आहे, तर त्याच्यासाठी स्पेशली मी बनवणार आहे कोंबडी वडे. तर आपण ते तुम्हाला मी नंतर दाखवते. सकाळी मी मार्केटमधून मांदेली आणि बोंबील आणले होते, ते साफ करून घेते आणि हिला मस्त बोंबील फ्राय आणि पराठा बनवेन. बोंबील मला भेटले, पाटण बनवते आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेते. कांदे घेतले 4-5, 1 वाटी खोबरं घेतले, सुकं खोबरं, अद्रक लसूण घेतले आणि थोडे खडे मसाले घेतले. हे मस्त भाजून घ्यायचं, हे एकदम थोडंसं ब्राउनिश करायचं. कांदा पण ब्राऊन करून घ्यायचंय. तू काय करते? तू मला शतवते तू सारा ना ना. हे काय केलंय? सर्व काय करून ठेवलंय तू? उचल, सर्व बास्केटमध्ये टाक. हे घे, चल सर्व बास्केटमध्ये टाकायचं. हां ये टाक. गुड गर्ल आहे ना कॅटू? हां बुब्बो. टेडी ठेवला नाही तिचा, तो फेवरेट टेडी आहे. बेस्ट फ्रेंड आहे ना कॅटूचा, बेस्ट फ्रेंड आहे ना बुब्बो. व्हेरी गुड मम्मा. आता ह्या पिठासाठी, कोंबडी वड्याच्या पिठासाठी मी घेते तांदळाचं पीठ. ही वाटी घेते. एक वाटी घेते. एक वाटी तांदळाचं पीठ. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. आता ना मी 2 कांदे किसून घेते. आता कांदा आणि मेथी दाणे पण टाकायचे, बारीक थोडंच असतं फक्त. तर आता मी हे मेथी दाणे घेतलेत, कांदा किसून घेतलाय, ते याच्यात ॲड करायचे. हे मेथी दाणे ॲड करते, कांदा घेतलेला किसून. अंदाजेच ॲड करायचं सर्व आपण. मी तर आपल्या अंदाजेच टाकते. आणि हे राईस, हा भात घेतलाय, जास्त शिजवलाय हा भात, थोडा नरम झालाय. भात टाकायचं बस. आणि ह्याच्यात जाईल मीठ. आता मीठ ॲड करते. मस्तपैकी मधून घ्यायचं, सर्व एकत्र करायचं आणि हे 5-6 तास ठेवायचं. झालं आहे माझं मलून. आता हे ठेवेन मी साईडला. 5-6 तासानंतर तुम्हाला जेव्हा बनवायचं असेल तर बनवू शकता, नाही तर फ्रीजमध्ये ठेवा. 1-2 दिवस आरामात चालतात. एकदम असं नरम झालंय. काय काय घेतलंय? 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि मेथी दाणे घेतले.
तर आता मी चिकनचं सारण बनवते आहे. त्याच्यामध्ये मी ऑइल आणि टोमॅटोची प्युरी टाकली आहे आणि ते वाटण बनवलेलं सुक्या खोबऱ्याचं ते ॲड केलं आहे. मीठ घेतलं आहे आणि मसाले ॲड केले. हळदी, लाल मसाला, गरम मसाला, मटन मसाला सर्व ॲड करून घेतलं. थोडं शिजवायचं तेल सुटेपर्यंत. नंतर मग चिकन ॲड करायचं आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं, ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. नंतर मी चिकन सुक्का पण बनवते. त्याच्यामध्ये कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट ॲड केली आहे. हे परतून घ्यायचं. हे सर्व परतून वगैरे घ्यायचं. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि मी थोडं वाटणसुद्धा टाकलं आहे त्याच्यात. थोडंसंच टाकलं आणि तर आता ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते. हळद, तिखट, गरम मसाला, मटन मसाला, तेच घरगुती जे आहेत तेच मसाले मी रोज हेच यूज करते आपल्या चिकन मटनमध्ये सर्व मसाले. आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी आणि थोडं वाटणसुद्धा टाकलं आहे. आणि आता हे 20-25 मिनटं स्लो गॅसवर तुम्ही ठेवू शकता झाकण लावून, ठीक आहे. आणि मग हे रेडी आहे. आणि मी पुढे कोंबडी वड्याचे पण दाखवले, कोंबडी वडे कसे बनवतात तर ते तुम्ही बघू शकता. तर माझा दिवस काही असंच असतो किचनमध्ये आणि माझ्या पोरीमध्ये. तिच्यामध्ये तर पूर्ण दिवस माझा असं निघून जातो. पण मला आता थोडा टाईम काढायचा आहे आता व्हिडिओसाठी वगैरे, तर मी ट्राय करते आहे. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्की करा. आणि अजून चांगल्या व्हिडिओज करेन मी, प्रयत्न तर करतेच आहे. आणि हे सालन आहे ते मी थोडं ते तेल सुटेपर्यंत झालं. ते तेल सुटलं आहे. मग ह्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आणि पाणी तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे तेवढं ठेवू शकता तुम्ही, पाणी ॲड करू शकता. आणि हे पण झाकण लावून 20-25 मिनटं ठेवायचं आहे. झालं मग चिकनचं सालन आणि ग्रेव्ही सुक्कं.